नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या आजीची मुलाखत घेणार आहोत. तर चला. बरं आहे का आजी? मग हा बरं काय चाललं? बरी आहे ना तब्येत? हा बरी आहे ना. आजी, तुमचं पूर्ण नाव काय आहे? कौशाबाई पोपट सोनवणे, कातरणी. तालुका येवला, हा यावला. जिल्हा नाशिक आहे ना. हा तुमचा जन्म कधी झाला होता? जे नाही मला. तुम्ही इंग्रज पाहिले की? इंग्रज काहीच नाही पाय. नाही, इंग्रज होते तेव्हा ते. हा ते पाहिले. म्हणजे तुमचा जन्म 1950 च्या आसपास असेल. मग? म्हणजे आता तुमचं वय असेल 70, 80, 85 पर्यंत. हा मग तुमची परिस्थिती पहिली कशी होती? पहिले लय जोरात होती, आता पार थकली. नाही, मग तुम्हाला खायला प्यायला कसं होतं पहिलं असं दुष्काळामध्ये? लय खायला, लय भाज्या खाल्ल्या, कांद्याचे डांगर खाल्ले. तेव्हा लय उत्पन्न व्हायचं का हा. कमी व्हायचं? लय व्हायचं पण ऊसच होते सगळे. कांदे नव्हतं लावायचं. तुम्हाला किती मुलं आहे? मुलं 5 जण आहे, एक वारला, 7 चौघ जण आहे. मुली? मुली एकच आहे. हा का? मग मुलं सगळे नोकरी राह का शेती करतात? शेतीच करत्या सगळे, सगळे घरीच आहे. बर. अवघड आहे. मग तुम्ही आतापर्यंत किती पानकळे पाहिले? काय देणं तर राहील का माझ्या आता. पण या वर्षाचा पानकळा थोडा बेकार होता. हा लय बेकार होता. एवढं आहे द्यानं. मागचे काय सासूरास निवायच्या तवा मला सासूरास काढेली या पोरायसाठी. असं म्हणत्या जुने लोक का आम्हाला खायलाच नव्हतं म्हणे काही पहिलं. हा काहीच नव्हतं, खरंच मग नव्हतं. तुम्ही काय खायचे पहिले? येच ना भाजीपाला खाय, डांगर खाय, कुठे काय खाय. भाकरी भेटत नसतील. सुकडीची कामाला जायचं, खडी पडायला ती सुकडी खाय. कोणी खात होतं, कोणी खात नव्हतं. मग तुम्ही जेव्हा रोजानं जायच्या तुम्हाला काय रोज भेटायचा? रोज 50 पैसे. 50 पैसे? बरं 50 पैशावर काम करेल ना वाण्याचे तिड. आता 500 रुपये देऊन कोण येत नाही कामाला. आता नाही येत तुम्ही कोणी. 50 पैसे रोजानं काम हा. करेल. मग आताचे लोक किती अवघड झाले पाहिले का? पोरा तशी धरून माई हातशी धरून कामाला जातो चेडू. लय अवघड काढेल मी आता, पण आता काय उकळ्या पोटाच्या पोटात. मग तुम्हाला एवढे 5 पोरं होते, यांना तुम्ही कसं काय खायला प्यायला घालायच्या? मला कोणी द्यायचं. हा का? हा लय तोंड गोड तर बाय गोड राहायच्या. तुम्हाला तेव्हा किती जमीन होती? जमीन काय थोडी होती, वाट्यानं धरलं ती बामणाची मुळे एवढे बी. तुमच्या वाट्याला किती आलती? 2-2.5 एकर? हा 2-2.5 एकर. आता किती तुमच्या पोराने किती जमीन घेतली? आता गंज जमीन घेतली. 100 एकर? हा 100 एकर. बरंच अवघड केलं. हा मग तुमचे पोर चांगले म्हणावा. मग पोरं लयच कामं होते चांगले, ना. दिवसच चांगले, पोरं काय चांगले. एवढा मोठा बांगला बांधला ते ना. हा मग ते ट्रॅक्टर घेतले सगळे ना. सगळ्यांनी पिकं सगळ्या घेतली. वस्तूची घेतल्या, कोणाच्या घरी काही सुचलीच थोडा मागाय जायचं नाही. मग तुमच्या एका पोरानं तिकडे क्रेशर टाकेले ना, हा खडी बनवू द्या ना तिकडे. हा त्यानं तो गेला दगड फोडायला हा ना. आणि सगळे त्यानं डोकं लायले इकडं. सगळे वावर शिवर घेतले, बाबू सोयीला लावून दिले, तो गेला दुसऱ्या गावाला. मग तुमचं लग्न कधी झालं? मला लग्न असं दुष्काळातच झालं. साल कोणतं होतं का? 1960, 65? काय एवढं ध्यानात बाबा, शाळा नव्हती पहिली, शाळात नाही गेलो. लक्षात नाही. लक्षात नाही. तुमचं लग्न काय ते साधच झालं असलं. आता लय डामाडीमत लग्न करते लोक. आता लय डामाडीमत करताय. काय गाडी बैल नेली इकडं जवळची जवळ. गाडी बैलांना पहिलं वरड जायचं, हा वरड जाय. मग नवरदेव यायचा. हा काय तुम्हाला तेव्हा ते साड्या नसतील बरोबर? काहीच नाही. पितंबर होते, पितंबर. साड्या काय चालल्या येडेवाकडे. तुम्ही लग्न झालं तेव्हा कुठं राहायच्या? गावात राहायच्या का मळ्यात राहायच्या? गावातच. गावात घर होतं का पहिलं? हा गजनगर होत ना पहिलं. आता घर पडून जायला असेल ते. हा पार पडून गेलं, काही नाही राहिलं. नंतर तुम्ही इकडे आले का मळ्यात राहायला? मग हा मळ्यात आलो. मग तेव्हा पहिलं तुमच्या काय होतं? गुळ बनवायचे? गुळ? हा लय लय गुरळ चालायचे. गुळाचे हा ऊस असतील भरपूर? ऊसच राहते, दुसरं काहीच नाही. कांदे नव्हते, वांगे नव्हते, काहीच नव्हतं तेव्हा. एवढ्या वावरायचं ऊसच. बरं. आता काय ऊस पाहायला भेटते नाही, खायला आता भेटते खायला नाही. भेटते नाही. मग तुम्ही पहिलं ते काय घेतलं होतं ना, थ्रेशर मशीन? हा जुन्या काळात 1975 मध्ये. हा घेतलं होतं ना. मग ते काय दाणे काढायचे का? दाणे काढायचे, जायचे पार वनगाव पोत, वडळी पोत जायचे. तिकडे काय जेवाऱ्या राहायच्या, टारली बरोबर जेवारी आणायचे. म्हणजे तुम्ही खूपच वाईट दिवस काढले. लय वाईट दिवस काढले. आणि मला तर अजूनही वाईटच आहे. नाही ना, असं कसं काय म्हणताय? मग अजूनही वाईट आहे, दुखत राहत मावाला. हा आता मात्र झाले अंग दुखणारच आजी. अजूनही सुख द्यावा द्यावा ना असं मला वाटत. आता भरपूर सुख भेटलं ना तुम्हाला आजी. एवढा बांगला झाला, 100 एकर झालं जमीन, झाले तुम्हाला भरपूर सुख भेटलं ना. आता मस्त पैकी आरामात खायचं. तेवढून मागून आणून जतन केले म्या.
5 पोरं होते मला. हा ना. कोणी बोलायचं लय गरीब आहे लय गरीब आहे, कोणी द्यायचं मला. हम्म. सारख्या बारक्या बाया द्यायच्या. तुमचा मोठा पोरगा पोस्टमन होता का? हा पोस्ट म्हणत ना. टेलर काम करायचे वाटतं पहिलं ना. टेलर हे काम करायचं आणि ते काम करायचं, थैली आणायची, पोस्ट ते कार्ड वाटायचे. काडे वाटायचे. मग त्यांना काय 4-5 रुपये रोज असेल पहिला. काय माहिती किती वाटत, आपल्याला कोण सांगत होत रोजच. नाही नाही, ते महिन्याला काय 100 रुपये भेटायचे ना, 100 रुपये काय महिना होता ना त्यांना. हा ते दुसरा एक माणूस होता त्यांना जोडी, दोघ ते जण. ना बऱ्याच दिवस विहिरी केल्या म्हणे. हा एरी केल्या, 4 तालुक्यात विहिरी केल्या ते म्हणत होते. गजेरी केल्या, त्यानं लय कटापट्या केल्या. देवानं सुख द्यावा, आता त्याला कायच सुख. आता जेवढे मागितले ते सौद्याच्या इरायचे पैसे भरले असतील, पण वावर सोडत नसत घ्यायचाच. मग तुमच्या लेखाय ना आता किती गाड्या घेतल्या वन किती तुमच्या वन. गण गाडी मग एका गाडीत नाही जायचे, असे व नाही. अवघड आहे. एवढे काल घेतले लोखंड. पिले लोखंड घेऊन. मग तुम्ही खूपच गरीबतून दिवस काढले. हा लय काढेले, माझ्यासारखे कोणाच नाही काढे. मग तुमच्या वडिलांनी तुम्हाला शाळेत टाकलं होतं शाळात. हा नाव टाकलं होतं, एक पारक भरत गेले फक्त. फक्त गरज अवघड केलं तुम्ही. मग हा तुम्ही जर आज शाळेत गेल्या असत्या तर नोकरीला असत्या ना. कायची नोकरी बाबा. तेव्हा नोकऱ्या जास्त होत्या, कमी शिकेल माणसाला नोकरी लागायची. हा लागायची. मग तुम्हाला 5 लेख आहे, तुमच्या लेखाने तुम्हाला किती सोनं नाणं केलं. एका गंजे ना किती तोळे तरी. हाय 2-2.5 तोळे. भरपूर करून ठेवले. मग हा तुमचे लेख चांगलेच म्हणावं. मग हा मग पोट भरून डाग केले ना आईला. हा ना. काही गाठलं बिटलं. गाठलं करेले पोते, कानात बाळ्या आहे, एक गरमच्या कवयला पण आहे ना काहीतरी. मग तुम्हाला 5 सोना आहे, तुमच्या सोना तुमची टेप ठेवत्या का. हा रोज पाया पडायच्या येऊन. हा ना. हा अशा करत्या. अशा सोना लागत आपल्याला. हा सगळ्याला असं सोना भेटला पाहिजे. मग सगळ्या सासायला अशा सोना भेटल्या पाहिजे. हा ना, अशा कोणालाच नाही अशा सुना, अशा माझ्या मस्त पैकी जेवायला देत असतील, खायला देत मग असतील, देते जेवायला देत्या, चहा देत्या, रोज पाया पडत्या. मग रोज पाया पडात्या, चांगले सोना आहेत रोज तुमचे. मग दर्शन घ्यायला येत्या. मग अशा सोना पाहिजे. मग अशा सुना पाहिजे. मग तुमचे बाबा कसे होते. बाबा लय चांगले होते. बाबा आजारी होते का. लय आजारी, बाबा सदा आजारी राहायचे, मेंढर वळावा लागायचे. म्हणजे तुमचे मेंढ्या पण होत्या का. हा किती. 3 खंडे मेंढर होते. 3 खंडे म्हणजे किती. आता ते 3 खंड्या म्हणजे मग किती राहत्या काय तरी माहिती. असतील 500-100 मेंढर. हम्म. ते काय? चारायला याला जायचे, डोंगरात जायचे चारायला. डोंगराला जायचे, लय खांड होते गावामध्ये, कोणा संग जायचे, गाव जायचे, हा. नागपुराला जायचे, वनसगावाला जायचे मेंढर घेऊन. बर. तर मित्रांनो, ह्या होत्या आपल्या आजीबाई. त्यांनी आपल्याला सगळी लहानपणापासून तर आतापर्यंतची कहाणी सांगितली आहे. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ, लाईक कमेंट करा. चला धन्यवाद.